भारतीय कृषी विकासातील प्रमुख योजना आणि संकल्पना या दृष्टिकोनातून आपल्याला आज या तासिकेमध्ये माहिती पाहिजे आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतात प्राचीन काळापासून शेती व्यवसाय चालत आलेला आहे. परंतु काळानुसार शेती व्यवसायातही बदल केले गेले. सुरुवातीच्या काळात शेती व्यवसायात झालेले बदल हळूवार मर्यादित होते. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मात्र शेती व्यवसायात वेगाने व आमूलाग्र बदल होत गेले. भारतीय पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी व्यवसायास प्राधान्य दिले गेले. भारतीय कृषी व्यवसाय पर्जन्यावर अवलंबून आहे, परंतु मोसमी पर्जन्य लहरी आहे. त्यामुळे शेती उत्पादन अनिश्चित असते. म्हणूनच भारतीय शेतीला मान्सूनचा जुगार असं म्हटलं जातं. 1943 साली बंगालमधील भीषण दुष्काळ, 1947 मध्ये झालेली भारताची फाळणी यामुळे अन्नधान्याची कमतरता भासू लागली. अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. यावर उपाय म्हणून नवनवीन योजनांच्या माध्यमातून अन्नधान्य उत्पादनात वाढ करणे अत्यावश्यक बने. यासाठी जलसिंचनाच्या सुविधा व भूसंवर्धन सुधारित बी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके, यांत्रिक अवजारे अशा अनेक सुधारणा विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या. तरी पण कृषी व्यवसायात फारशी प्रगती झाली नाही. शासनाने धान्य उत्पादनाचे प्रयत्न सतत सुरू ठेवले. 1960-61 मध्ये सदन शेती जिल्हा कार्यक्रम हा प्रकल्प, त्याबरोबरच अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा कार्यक्रम राबवण्यात आला. यामुळे उत्पादनात बरीच वाढ झाली. भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा या दृष्टीने कृषी विकासाच्या नवीन योजना राबविण्याचे ठरले. त्यातील काही प्रमुख योजनांचं विवेचन आपल्याला सविस्तररित्या या घटकामध्ये पाहणं गरजेचं आहे. पहिली हरित क्रांती, ग्रीन रिव्होल्युशन. कोणत्याही क्रांतीमध्ये बदल किंवा परिवर्तन अभिप्रेत असते. अर्थात हे बदल योग्य दिशेने होणे अपेक्षित असते. तसेच परिवर्तनाचा वेग खूप असतो. परिवर्तनाचे परिणाम दीर्घकालीन असतात. याच प्रकारे कृषी उत्पादनात कमी वेळात जलद गतीने वाढ व्हावी व उत्पादनातील ही वाढ निरंतर होत राहावी या अपेक्षेने हरित क्रांती राबवण्यात आली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1965 पासून भारतीय कृषी क्षेत्रात अनपेक्षितपणे व वेगाने घडून आलेल्या मूलभूत स्वरूपाच्या बदलांच्या श्रृंखलेला हरित क्रांती असे म्हणतात. हरित क्रांती या शब्दाचा वापर सर्वप्रथम अमेरिकन शास्त्रज्ञ डॉक्टर विल्यम गॉड यांनी केला. भारतात मात्र 60च्या दशकात डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अथक परिश्रमातून उत्पादन वाढीचा प्रयोग यशस्वी झाला. म्हणून भारतात मात्र 60व्या दशकात डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अथक परिश्रमातून उत्पादन वाढीचा प्रयोग यशस्वी झाला. म्हणूनच डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असं मानलं जातं. हरित क्रांतीमुळे देशातील अन्नधान्याची टंचाई, उपासमारीची समस्या काही प्रमाणात सोडविली गेली. तसेच कृषी व्यवसायाच्या समस्याही दूर करण्यात आल्या. विशेषतः गहू व तांदूळ या पिकांच्या धारित जातीमुळे कृषी उत्पादनात क्रांतिकारी वाढ झाली. थोडक्यात हरित क्रांतीमुळे जास्त उत्पादन देणाऱ्या बी बियाणांचा शोध, त्यांचा वापर व प्रसार, नवीन कृषी वापर, कृषी उत्पादनात विशेषतः धान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली. या दृष्टीने हरित क्रांती कृषी व्यवसायातील एक महत्वपूर्ण उपलब्ध आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीने एका नवीन युगाची सुरुवात झाली.
काही तज्ञ यांच्या मते विशिष्ट पिकांच्या सुधारित जातींची निर्मिती म्हणजे हरित क्रांती होय. हरित क्रांती हा एक प्रयोग होता. त्यासाठी सुरुवातीला म्हणजे 1960-61 मध्ये भारतातील 7 जिल्ह्यांमध्येच हा प्रयोग करण्यात आला. यासाठी सघन कृषी जिल्हा कार्यक्रम ऍग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आखण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुधारित बी बियाणे, खते, कृषी अवजारे, कीटकनाशके व अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात आला. 1964-65 साली सघन कृषी क्षेत्रीय कार्यक्रम इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चरल एरिया प्रोग्राम देशातील निरनिराळ्या भागात राबविण्यात आला. अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाच्या कार्यक्रमामुळे उत्पादनात भरघोस वाढ झाली. साहजिकच हे नवीन तंत्र संपूर्ण भारतात लागू करण्यात आले. परिणामतः 7व्या दशकाच्या मध्यानंतर अन्नधान्य उत्पादनात विशेष वाढ होत गेली. 1966-67, 1970-71 या काळात भारतीय कृषी उत्पादनात अनपेक्षित जलद व भरीव वाढ झाली. ही वाढ ज्या विशिष्ट योजनेमुळे घडून आली तिला हरित क्रांती असं म्हटलं जातं. हरित क्रांतीच्या यशामुळे 1966-67 मध्ये असलेल्या अन्नधान्याचे उत्पादन 74.23 मिलियन टनावरून 1980-81 मध्ये 130 मिलियन टनावर गेलं. 2001-2 मध्ये धान्य उत्पादनाचं 209 दशलक्ष टनांची मर्यादा ओलांडली गेली. त्यामुळे एकेकाळी अन्नधान्यासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून असणारा भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन अन्नधान्याची निर्यात करू लागला. हरित क्रांतीचे कृषीवर झालेले चांगले परिणाम. भारतीय कृषी व्यवसायात काही सुधारणा करून विकास साधण्याच्या हेतूनेच हरित क्रांती ही योजना आखण्यात आली. प्रामुख्याने अन्नधान्य उत्पादनात वाढ व्हावी, भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा हा एक उद्देश होता. हरित क्रांतीच्या माध्यमातून भारतीय शेतीत संकरित बी बियाणे, रासायनिक खते, सुधारित अवजारे, यंत्रसामुग्री आणि जलसिंचनाचे साधने इत्यादीचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला आणि त्यामुळे उत्पादनातील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. हरित क्रांतीचे भारतीय कृषीवर, अर्थव्यवस्थेवर झालेले चांगले परिणाम. कृषी उत्पादनात वाढ. हरित क्रांतीमुळे धान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली. 1960-61 साली गव्हाचे उत्पादन 11 दशलक्ष टन होते, त्यात 57.7 दशलक्ष टनांची वाढ होऊन 2000-2001 साली गव्हाचं उत्पादन 68.7 दशलक्ष एवढं झालं. याचप्रमाणे तांदूळ, मका या पिकांच्याही उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. याचा चांगला परिणाम म्हणजे अन्नधान्याची दुसऱ्या देशावर अवलंबून असलेला भारत देश 1970-71 मध्ये अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. सुधारित बी बियाणांचा वापर. हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांना सुधारित बी बियाणे उपलब्ध झाले. देशातील बहुतांशी राज्यामध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित बियाणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. परिणामतः उत्पादनात वाढ झाली. रासायनिक खतांचा वापर. भारतातील धान्य उत्पादनात झालेल्या वाढीत सुधारित बियाणे इतक्याच रासायनिक खतांचाही महत्वाचा वाटा आहे. रासायनिक खतांच्या उपलब्धतेमुळे वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यामुळे उत्पादकता वाढून एकंदरीत उत्पादनात वाढ होत गेली. 1960-61 मध्ये सुमारे 3 लाख टन रासायनिक खतांचा वापर केला गेला. पुढील 40 वर्षात म्हणजे 2000-2001 मध्ये मात्र खतांचा वापर 190 लाख टन पुढे गेला. ग्रामीण रोजगारात वाढ. हरित क्रांतीमुळे शेतीत नवनवीन बी बियाणे, रासायनिक खते, यंत्रसामुग्री, तंत्रज्ञानाचा वापर वाढला. जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या. त्यामुळे वर्षातून 2-2 पिके घेतली जाऊ लागली. शेतीत बारमाही रोजगार उपलब्ध होत गेला. कृषी उत्पादनात वाढ झाली. कृषी उत्पादनावर आधारित उद्योगधंदे सुरू झाले. त्यातही रोजगार उपलब्ध होत गेला. थोडक्यात हरित क्रांतीमुळे कृषी व्यवसायात व इतर उद्योगधंद्यावर रोजगाराच्या संधी
जलसिंचनाच्या सुविधा. कृषी उत्पादनात वाढ होण्यासाठी जलसिंचनासाठी आवश्यकता लक्षात घेऊन जलसिंचन सुविधा निर्मितीवर भर देण्यात आला. जलसिंचनाचे मोठे, मध्यम व लघु प्रकल्प निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्यात आले. यामुळे अनिश्चित पर्जन्यावर अवलंबून असलेल्या शेतीला पाणी पुरवठा करणे शक्य झाले. परिणामतः उत्पादनात वाढ झाली. वेळेची बचत. कृषी व्यवसायात नवनवीन यंत्र अवजारांचा वापर वाढत गेला. साहजिकच शेतीची कामे लवकर होऊ लागली. त्यामुळे वेळेत बचत झाली. अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला. अन्नधान्याची आयात कमी झाली. शेती पद्धतीचे परंपरागत स्वरूप बदलले. भारतात आधुनिक पद्धतीची शेती करू लागली. हरित क्रांतीच्या उणीवा. भारतीय कृषी व्यवसायावर हरित क्रांतीचे चांगले परिणाम झाले. हे निर्विवाद सत्य असले तरी काही बाबतीत योजनेला अपयश आलेले आहे, हे मान्य करावे लागेल. भारतीय शेती विकासाच्या दृष्टिकोनातून प्रादेशिक असमतोल निर्माण झाला. हरित क्रांतीचा प्रभाव पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू यासारख्या विकसित राज्यावर जास्त पडला. त्यामुळे याच राज्यामध्ये कृषी विकास झपाट्याने झाला. तुलनेने अविकसित राज्यांमध्ये मात्र हरित क्रांतीचा फारसा प्रभाव झाला नाही. हरित क्रांतीमुळे विशेषतः गव्हाच्या उत्पादनातच भरमसाठ वाढ झाली. याशिवाय ज्वारी, बाजरी, तांदूळ, कडधान्य, तेलबिया इत्यादींच्या उत्पादनात मात्र हरित क्रांतीमुळे लक्षणीय अशी वाढ झाली. धान्य उत्पादनात वाढ घडवून आणणे हा हरित क्रांतीचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे रोखीच्या किंवा नगदी पिकांच्या उत्पादनात मात्र फारशी वाढ घडून आली नाही. अर्थातच हरित क्रांती या योजनेत नगदी पिकांवर नगदी पिकावर लक्ष केंद्रित केलेले नव्हते. हरित क्रांतीमुळे रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या. हे जरी सत्य असले तरी हरित यांत्रिकीकरणामुळे काही प्रदेशामध्ये रोजगारांचे प्रमाण कमी झाल्याचं आढळून आलं. पंजाब, हरियाणा या राज्यामध्ये हे दिसून आलं. हरित क्रांती योजना राबविण्यासाठी मुबलक भांडवलाची गरज असते. सुधारित बियाणांच्या खरेदीपासून यंत्र, अवजारे, रासायनिक खते इत्यादीसाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. हा खर्च करण्याची क्षमता फक्त मोठ्या व श्रीमंत शेतकऱ्यामध्येच होती. लहान शेतकरी हा खर्च करू शकत नाही. साहजिकच गरीब व लहान शेतकरी हरित क्रांतीच्या लाभापासून वंचित राहिले. यामुळे 10% मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा जास्त लाभ होऊन त्याकडे संपत्तीचे केंद्रीकरण. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वाढत्या वापराचा विपरीत परिणाम नद्यांवर व एकंदरीत पर्यावरणावर झाला. वर्षातून 2-2 किंवा 3-3 पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत गेली. मृदेतील पोषक द्रव्यांचे संतुलन बिघडले. परिणामतः उत्पादनात घट झाली. हरित क्रांतीचे हरित क्रांतीचे वरील प्रमाणे काही तोटे जरी असले तरी त्यापेक्षा फायदेच जास्त झालेले आहेत. एकेकाळी अन्नासाठी दुसऱ्या देशाकडे झोळी पसरवणारा भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. हे हरित क्रांतीचे सर्वात मोठे व महत्वाचे फलित आहे. आज 100 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागून भारत काही प्रमाणात अन्नधान्याची निर्यात करू लागलेला आहे. अशा प्रकारे भारतामध्ये शेतीविषयी काही ज्या योजना आहेत त्या योजना या स्वामीनाथन आयोगाने या राबवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये जलसिंचनाच्या सुविधा, कृषी धान्याच्या उत्पादनामध्ये वाढ करणे हा उद्देश त्या दृष्टिकोनातून होता. आणि
अशा पद्धतीने हे या ठिकाणी हरित क्रांतीचे कृषीवर झालेले चांगले परिणाम हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे.